नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक हृदयस्पर्शी कविता. कवितेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. माझ्या वाचनात आलेली छान कविता. पोरीची पसंती आली की बापाचं काळीच धडधडतं. चिमणी घरटं सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडतं. हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात. या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो. म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो. अंबूच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलं नाही. बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गिळलं नाही. दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं. परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबांची काळजी घेत असते. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते. पोरगी जाणार म्हणलं की बाप आतून तुटून जातो. कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो. इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात. लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात. तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाप वापस पाठवत राहतो. बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील ग. जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटविल ग. बाबा कुणाचं ऐकत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत. तिने रागात पाहिलं की मग ताटात गुलाबजाम घेत नाहीत. एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते. पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते. कहाणी फार वेगळी असते. ही कविता कोणी लिहिली आहे माहीत नाही. मनाला स्पर्श करून गेली म्हणून शेअर करावीशी वाटली. कविता आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.